ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला। विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील 10 मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। क्रीडा, वैद्यकीय, शासकीय, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण, उद्योजकता आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी संदीप मांढरे, डॉक्टर अशोक माने, नीता वारे, विक्रांत समासे, अखिलेश पाल, प्रदीप शेडगे, सुभाष बोंद्रे, प्रदीप जानकर, बिरू खांडेकर यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ मुंबई यांचा सन्मान झाला। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, शिल्पकार शरद मालनकर, पत्रकार सुभाष बोंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। आणि त्यानिमित्त रत्न पुरस्कार वितरण सोहळा, त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठांचा सत्कार सोहळा आणि त्याचबरोबर 10वी 12वी शैक्षणिक पुरस्कार मिळालेले, विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। त्याकरता प्रमुख पाहुणे उपस्थित माननीय संजयजी केळकर साहेब, महावितरणचे श्री मुरहरी केळे साहेब, ज्येष्ठ पत्रकार श्री बोंद्रे, शरद मालनकर, उद्योजक संदेश कवित्रे, म्हणजे धनगर प्रतिष्ठानचा मी आजीव सभासद असल्यासारखा आपल्या सर्व कार्यक्रमाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष मासुंदा तलावच्या इथे असो किंवा बल्लाळ सभागृहात असो किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमाला निश्चितपणे मी आवर्जून येत असतो। मी दीपकचं मनापासून त्याला धन्यवाद देईन, त्यांनी आवर्जून आमचं कौतुक केलं। आणि हे खरं आहे की चोंडीला जसं सर्व मंत्रिमंडळ हजर होतं आणि आपल्याला देखील अभिमान वाटेल असं शासनाने देखील त्या ठिकाणी फार मोठी त्या ठिकाणी रक्कम जी आहे कोट्यवधी रुपयाची प्रोव्हिजन करून त्या ठिकाणी भव्य दिव्य असं अहिल्यादेवीचं स्मारक होत आहे।